खंडवे गुरुजी यूट्यूब चॅनल आपलं सरचं स्वागत आहे. आज मग आपल्या समोर घेऊन आलो एक आगळा वेगळा विषय जो आपल्या आयुष्यात महत्वाचा आहे. आपला समाज शिक्षणात मांगा पडला आहे. मांगा म्हणजे अतिशय मांगा. 100तला एखादा विद्यार्थी शिक्षण घेऊन मोहर जातो, पण गाडी आडते त्याची जात पडताळणी होता. जात पडताळणी होत नाही त्याची. त्याचे एकच कारण सांगू का? आपलं द्याव बाजूला ठेवून आपण दुसऱ्याचं द्याव जवळ केलं. द्याव म्हणजे देव. लक्षात घ्या, आपली भाषा कशी आहे, आदिवासींची भाषा. द्याव म्हणजे काय? देव. की आपल्या देवाला आपण बाजूला ठेवला आणि दुसऱ्याचं देव घेऊन आपण नाचतो, आणि याचा परिणाम पिढ्यानपिढ्या होत आलाय. आपण आता समजा आपल्याला पोरं आहेत लहान लहान, त्यांच्या मोर जर आपण दुसऱ्यांचं देव घेऊन नाचलो तर ते तुम्हाला तेच भावणार ना की आपला देव ह्योच आहे. आणि मग गाडी इथं आडते पहा. मग ज्यावेळी शिक्षण घेऊन हा मुलगा मोठा होतो, जात पडताळणीसाठी जातो, फॉर्म भरितो, आणि मग ते फॉर्म मध्ये अशा प्रकारे देवांची नावं कोणकोणती, तर मग दुसऱ्यांचं देव आपण लिहिलं जातं. जात पडताळणीसाठी फॉर्म भरताना आदिवासी देवांची नावं न लिहिता तो काय करतो माहिती आहे का? खंडोबा, राम, मारुती, हनुमान, गणपती, म्हाळसा अशी ते फॉर्म मध्ये नावं लिहितो. त्याची काय चूक आहे? त्याच्या वडिलांनी दुसऱ्याचं देव घरात आणलं आणि त्याला वाटत हे आपलंच देव आहेत, आणि जात पडताळणीमध्ये आदिवासीचं देव हे नाहीत. म्हणून या ठिकाणी फॉर्म बाद केला जातो. याची बरीच उदाहरणं सांगता येतील की ह्या आदिवासी देवता नसल्यामुळं फॉर्म बाद केला जातो. हा तुमचा देव नाही, किंवा तुम्ही त्या जातीचं नाही, कारण तुम्हाला तुमचं देव माहीत नाही. तिच्यात जातीच प्रमाणपत्र त्यामुळं त्या मिळत नाही. त्यासाठी आपलं देव कोणतं आहे ह्या जुन्या लोकांकडून तुम्ही माहिती करून घ्या, किंवा शिकलेल्या आहे ज्या समाजाची किंवा समाजसेवा करतात, समाजात संघटनेमध्ये ज्या काम करतात, त्या तुम्हाला सांगतील किंवा सांगताच. नसं माहीत तर माझे यूट्यूबवर तुम्हाला सांगतो की आदिवासी देवता म्हणजे पहा, घरचा भैरोबा, कळमजाई, वरसुबाई, कळसुबाई, दर्याई, मसोबा, चेडोबा ही आपली देवदेवता आहेत. निसर्ग देवता. आपण निसर्ग पूजा करतो. निसर्गामध्ये असणारे झाडांची, आता वरसुबाई म्हणजे काय आहे? वर्षाचं झाड. कळमजाई काय आहे? कळमाचं झाड. ही ज्या आदिवासीसाठी ते महत्वाचं आहे, आयुर्वेदिक वगैरे. त्यांची त्या देवतांची पूजा करत आलो, तेच आपले देव आहेत. आणि हे देव जर आपले फॉर्म मध्ये भरलं तर त्या ठिकाणी आपली नोंद आहे ऑफिसमध्ये, आदिवासी ऑफिसमध्ये, की आदिवासीचं देव कोणता आहे. ज्यावेळेस इंटरव्ह्यूला बोललं जातं की जात पडताळणीसाठी फक्त मुलांना बोललं जातं, आईला वडिलांना बोलावलं जातं. तिच्यामध्ये लग्न पद्धती विचारतात, तुमची भाषा कोणती, तुमचा देवा कोणता, तुमचा काय काय, अशा प्रकारे ते ठिकाणी इंटरव्ह्यू घेताना ते विचारतात. आणि ते आपल्याला सांगता आलं पाहिजे, त्या आई वडिलांना सांगता आलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी तुमचा फॉर्म हा बरोबर समजला जातो. आणि तुम्हाला त्याचं काय होतं की सर्टिफिकेट 15 दिवसात ते मिळून जातं. की माझा हा कान मंत्र ऐका, हात जोडून विनंती करीतो. सत्यनारायणाच्या पूजा, नागबळी पूजा करू नका. विनाकारण 10, 15 ते 20,000 रुपये नाशिकला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही नागबळी करता की लग्न जुळत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही. फुकट एवढा 20-20,000 रुपये वर्षभर का आपल्याला कमवायला ते जातं, आणि तिच्यात आपण ते पैसा घालवायचं नाही. होऊन काय होतं? लग्न जुळत नाही, काय नाही, बाय चान्स जुळला जातं. पण हे सगळं खेळ आहेत पुजाऱ्यांचा पोट आहे. त्या पुजारी आपल्याला कसं फसवतं, हा देवदेवकामध्ये आपल्याला गुंतवून ठेवतात आणि आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे पूजा अर्चा काही करू नका, आणि विनाकारण कर्जबाजारी होऊ नका. त्यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करून खा.
भोंदूबाबा भगत पुजारी यांच्या नादाला लागू नका. आजारी झालं डॉक्टर जा, आपलं जीवन सुखी करा. तुम्ही आजारी झाला का बाहेरचं झालंय, त्यानं अमुक केले, त्यानं मूठ मारले, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शंका तुमच्या मनामध्ये ते भगत बुवा आणतं. तुमचं मन बेचैन करतं, तुम्हाला परत आजारी बनवतं. तुमचं मन शांत नाही, प्रसन्न नाही राहते. त्यामुळे एकच पर्याय आहे की तुम्ही डॉक्टरकडे जा, सल्ला घ्या, रक्त तपासा, सोनोग्राफी करा, इतर काय काय टेस्ट असतील त्या करा आणि आजाराचं निदान करा आणि आजार दूर करण्याचा प्रयत्न करा. असं भगतबुवाकडे जाऊन किंवा देवलक्ष्याकडे जाऊन तुमचा आजार बरा होणार नाही. तो तात्पुरतं तुम्हाला समाधान वाटेल, पण तो आजार पुढं पुढं वाढत जाणार आहे. आणि जर तुम्ही औषध उपचार केलं तर त्या औषध उपचाराने तुमचा आजार कमी होऊन तुम्ही बरे व्हाल. तर या ठिकाणी कसं आहे की चांगलं काम केलं तर चांगलंच होतं माणसाचं. स्वर्ग आणि नरक ह्या कल्पना आहे. तुम्हाला एक प्रकारची भीती दाखवलेली आहे. हे असं नका करू, ते तसं नका करू, पूजा करा, हे करा, देवाची पूजा करा. आणि देवाची पूजा केली की तुम्ही स्वर्गात जाल, नाही केली तर नरकात जाल. अशा प्रकारचे भीती लोक त्यांच्या स्वार्थासाठी करत असतात. तर आम्ही चांगली कामं, तुम्ही आपले मनापासून चांगली कामं करा, प्रामाणिकपणे करा. त्यातून मिळणारं समाधान ह्याच तुमचा एक स्वर्ग आहे. कष्टानं करा, चोरीला बाडी काही करू नका. कष्टानं काम करून तुमच्या जवळ जो पैसा मिळतो त्याच्यात जो आनंद असतो आणि जो आनंद मिळतो तोच एक प्रकारचा स्वर्ग या ठिकाणी आहे. आणि त्याच्या उलट तुम्ही जर वाईट काम केला, लक्षात घ्या, तुम्ही जर वाईट काम केला तर तुमचं मन बेचैन होईल, सुखाची झोप लागणार नाही. तुम्ही गोळ्या खा, नाही तर काही करा, चिंता, चिडचिड, राग, क्रोध अशा प्रकारे तुमच्या मनात निर्माण होईल आणि तुमच्या हातून काहीतरी वाईट होण्याचा संभव जास्त आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही चांगल्या पद्धतीने कमवा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे वाईट मार्ग या ठिकाणी अवलंबता येणार नाही. आणि त्यानंतर असं वाईट काम केलं की जेलमध्ये जातं माणूस किंवा त्याच्या मनाला बेचैनी होती, झोप व्यवस्थित लागत नाही. हेच एक प्रकारचं नरक आहे. त्यामुळे माणसाला माणसाची माणसाप्रमाणे वागा. कुठल्या माणूस असू दे, प्रेमानं वागा. आपण प्रेमाचे 2 शब्द त्याला दिले तर आपल्याकडं तिकडनं 4 शब्द येतील. पहा, हा माणूस चांगला आहे, त्याच्याशी व्यवस्थित वागायला पाहिजे. अशा प्रकारे प्रेम मिळतं, प्रेम दिलं तर प्रेम मिळतं. तुम्ही द्वेष केला तर द्वेषच मिळणार आहे ना. त्यामुळे चांगलं काम करा, भुकेल्याला अन्न द्या, तहानेल्याला पाणी द्या आणि महत्वाचं म्हणजे आई वडिलांची सेवा करा. आई वडील हेच परमेश्वर आहेत आपलं. कुठलाच परमेश्वर याच्यामध्ये नाही. तुम्ही मंदिरात जाता, मंदिरात देवासमोर नैवेद्य ठेवता, नैवेद्य खातो का देव? देव हालतच नाही, ते खातच नाही, सगळं खराब होऊन जाते किंवा किडामुंगी वगैरे खात असते. त्यामुळे आई वडिलांनी आपल्याला दुनिया दावले. तुमचं हात आहेत, हात बाहू वगैरे हेच कष्ट करून तुमचं नशीब हे करतात. तुम्ही जर सांगितलं जाऊ दे माय काय नशिबात आहे, अरे नशिबात काय आहे तुम्ही असं म्हटल्यानंतर नशीब काय करणार आहे? तुमचा हात हात पाय हेच तुमचं नशीब आहे. चांगला सुदृढ हातपाय दिले त्यांनी कष्ट करा आणि नशिबावर तुम्ही अजिबात अवलंबून राहू नका. आई वडील हेच आपलं देव आहेत. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा जो कोणी शिकत असेल, कोणाला सरपंच व्हायचा असेल, नगरसेवक व्हायचा असेल, इतर पदा भूषवायच्या असतील तर या जात पडताळणी प्रमाणपत्र फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याच देवाची पूजा करा. आपलं देव कोणतं आहे ते आपल्या मुलांना सांगा, मुलं त्यांच्या मुलांना सांगतील, पिढी पुढे चालत राहील आणि तुम्ही आदिवासी आहे ते सिद्ध होईल. जय आदिवासी.